चं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय थोडासा वेगळा आहे। आजचा आपला विषय आहे साईवाणी जीवन जगण्याची कला आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत साईवाणीचे संस्थापक ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे। सर, स्वागत आहे तुमचं। ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे हे साईवाणीचे संस्थापक आहेत। ते साईबाबांच्या जीवनावर साई ध्यान व साई क्रिया करतात। शिक्षण क्षेत्रामध्ये डॉक्टरेट मिळवलेले व सामाजिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांमध्ये अष्टपैलू असं यांचं व्यक्तिमत्व आहे। लेखक, वक्ता, वकील आणि शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचार, प्रसार, प्रबोधन करून क्रांती घडवण्याचा ध्यास असणारी व्यक्ती म्हणायला हरकत नाही। अशा प्रकारे साहित्य, शिक्षण, कला, अभिनय, समाजकारण याची आवड असणारी व्यक्ती तसेच साईबाबांचे निस्सीम भक्त आणि समाजाच्या तळागाळाशी जाऊन भारत देश हा आध्यात्मिक तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे हाच त्यांचा ध्यास आहे। आणि यासोबतच 110 पेक्षा जास्त पुस्तकांचं यांनी लेखन सुद्धा केलेलं आहे। चला तर आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूयात। तर सर, साईवाणी हे मी पहिल्यांदा ऐकते, काय आहे ही कॉन्सेप्ट? बरोबर आहे, आपण प्रथमच ऐकणार, कारण की साईवाणीचं मीच कार्य सुरू करण्याचा अट्टहास मी म्हणणार नाही, पण हा प्रयत्न मी करतोय। वास्तविक पाहता समाजामध्ये आज अनेक गोष्टी आहेत आणि साईबाबांना, शिर्डीच्या साईबाबांना मानत नाही असे खूप कमी लोक आहेत, कारण की बाबांनी सर्व धर्म समभाव, श्रद्धा सबुरी आणि सबका मालिक एक असा एक गुरुमंत्र दिला। तोच गुरुमंत्र आत्मसात करून साईवाणी म्हणजे समाजामध्ये लोकांना जीवन जगण्याची अध्यात्माच्या माध्यमातून कला हा प्रयोग मी सुरू केलाय। This is how a typical video editor works. Oh my god. And this is how Mavavi video editor. याची पार्श्वभूमी थोडीशी वेगळी आहे। अध्यात्माची आवड मला पहिल्यापासून आहे, परंतु हे अध्यात्म लोकांपर्यंत कसं पोहोचायचं? शाळा, कॉलेजमध्ये, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना याचं एक वेगळ्या प्रकारचं अट्रॅक्शन आहे की आपण साईवाणीला कसं लोकांपर्यंत घेऊन जाऊ। मग त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की लोकांनी आज अध्यात्माच्या जिकडे जाण्याचा जो कल आहे तो ध्यानातून गेला पाहिजे आणि ध्यानासाठी मग साई क्रिया आणि साई ध्यान हा गुरुमंत्र आम्ही सुरू केलेला आहे। लोकांनी जास्तीत जास्त अध्यात्माकडे वळण्यासाठी ध्यानाचा मार्ग आत्मसात केला पाहिजे। अगदीच। आणि सर, साईवाणीचा मुख्य उद्देश काय आहे? साईवाणीचा मुख्य उद्देश आहे, खरं तर अतिशय आनंदाची, म्हणजे सर्वांना सांगावं असं मला वाटतं, भगवद्गीतेमध्ये जीवनाचं सर्व सार आहे। भगवद्गीता सर्वांसाठी सर्वत्र उपलब्ध आहे। तसं साईबाबांच्या जीवनावर खूप कमी लिखाण आहे। शिर्डीचे साईबाबांनी गुरुमंत्र दिलेला आहे, सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरी। या दृष्टीने आस्था आणि आस्था भजन या चॅनलवर हिंदीमध्ये संपूर्ण भारतभर 3 मे 2023 पासून हिंदी भाषेमध्ये मी स्वतः साईवाणीला प्रारंभ केला। प्रारंभ करो आणि जारी रखो हा मी गुरुमंत्र ठेवला। त्यामधून जीवन जगण्याची कला आम्ही लोकांना शिकवतो आणि अध्यात्मातून कसं जीवन जगता येतं याचाही गुरुमंत्र आम्ही देतो। नक्कीच, खूप चांगलं कार्य करताय सर तुम्ही। आणि यामधून तुम्ही नेमका संदेश कोणता देता? सर्वात प्रथम मी संदेश देतो सर्व धर्म समभाव। दुसरा आम्ही संदेश देतो प्रारंभ करो जारी रखो, म्हणजे एखादं कार्य सुरू करा आणि त्या कार्याला आपलं जीवन आत्मसात करण्यासाठी वाहून घ्या। मग पहा, जीवन अतिशय सुंदर आहे। आज मी 1000च्या वर जवळजवळ ह्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये साईवाणीच्या माध्यमातून अनेक व्याख्याने दिलेली आहेत आणि यामध्ये अनेक लोक जोडलेले आहेत। अगदी मला सांगायला आवडेल, मी हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो, अनेक प्रकारचे वेगवेगळे लोक आम्ही तिथे पाहतो, पण गुन्हेगारांमध्ये सुद्धा अध्यात्मातून बदल होऊ शकतो याचे आम्ही एक अभ्यास केला आणि म्हणून शाळांमध्ये आता ध्यान आणि क्रिया, साईवाणी, साई ध्यान आणि साई क्रिया करण्याचा आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे। नक्की सर। सुनील सर, साईवाणीचं मुख्य सेंटर आणि याचे उपक्रम काय आहेत हे आपल्या प्रेक्षकांना सविस्तर मध्ये सांगा। साईवाणी म्हणजे साईबाबांची वाणी हा प्रथम संदेश मला देवसा वाटतो। मी छोटासा प्रयत्न करतोय, एज्युकेशनमध्ये असेल, लॉमध्ये असेल, शिक्षण घेत असताना माझ्या असं लक्षात आलं की आजही शाळांमध्ये अध्यात्माचं शिक्षण विशेष दिलं जात नाही। म्हणून देऊळगाव गाडा, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी साईबाबांची 65 फूट मूर्तीची स्थापना माझा मित्र, सहकारी आणि साई भक्त विवेक परदेशी आणि आम्ही सर्वांनी मिळून हे कार्य सुरू केलं। यामध्ये आम्ही 65 फुटी मूर्ती करायची का, मग फक्त अट्रॅक्शन नाही तर त्या ठिकाणी लोकांनी यावं, ध्यान करावं, साई क्रिया आणि साई ध्यान करावं आणि आपल्या जीवनाला कलाटणी घ्यावी असा आमचा मुख्य उद्देश आहे। त्याच ठिकाणी आम्ही साई गुरुकुलम ह्या इंग्रजी माध्यमाची शाळा, म्हणजे इंडियन चेंबर ऑफ एज्युकेशनचाही मी संस्थापक आहे। माझे मित्र कर्नल नरोला सर, सुनील नरोला यांच्या आणि आम्ही दोघं मिळून आज इंडियन चेंबर एज्युकेशनच्या माध्यमातून जागतिक स्तरावर
शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत आहोत. विद्यार्थ्यांना अध्यात्माची गोडी लागावी आणि स्पिरिच्युअल जर्नी सुरू शाळेमधून व्हावी असा आमचा ध्येय आहे, उद्देश आहे. सुनील सर, साई क्रिया आणि साई ध्यान याचं महत्त्व आपण कशा प्रकारे प्रेक्षकांना पटवून देऊ शकतो? साई क्रिया आता ही एक क्रिया आहे, ही एक प्रोसेस आहे. जेव्हा आपण मेडिटेशन करतो, मेडिटेशन म्हणजे काय? निर्विचार होणं म्हणजे मेडिटेशन. म्हणजे गौतम बुद्ध असतील, महावीर असतील, कुठलेही भगवंत पहा, डोळे बंद करून शांत बसलेले आहेत. पण ती शांतता कधी येते? ते आतून बाहेरून शांत आहेत. आता लोक डोळे बंद करून 1 तास बसतात पण मेडिटेशन करत नाही. म्हणून मी महानगरपालिकेच्या सर्व जेवढे काही त्यांचे उद्यान आहेत त्या ठिकाणी गावागावामध्ये, शहरांमध्ये आम्ही आता संध्याकाळी 1 तास आमचे सर्व साई भक्त, सर्व साई शिक्षक 20 मिनिटं जी साईवाणी यूट्यूब चॅनलवर आहे ते ऐकतात. 20 मिनिटं ते प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम पासून तर अगदी शवासनापर्यंत सर्व प्राणायाम करून एकदम सहज गतीने 20 मिनिटं ध्यानाकडे वळतात. आणि मग ते जे 20 मिनिटं निर्विचार होण्याची जी काही क्षमता त्यांच्यामध्ये येते किंवा जो गुण येतो त्याला आम्ही साई ध्यान म्हणतो. आणि त्यानंतर जो काही तुम्हाला क्विक स्टार्ट मिळतं पहा, जो फ्रेशनेस मिळतो किंवा जो आनंद मिळतो तो अतिशय परमोच्च आनंद आहे. नक्की सर. आणि प्रत्येक व्यक्तीसाठी साईवाणी या संस्थेमध्ये जोडण्यासाठी तुमची काय प्रोसेस आहे आणि कशा पद्धतीने साईवाणी सोबत जुडता येईल याविषयी आपल्या प्रेक्षकांना सविस्तरमध्ये सांगा. मुळात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येकाने साईवाणीला जोडलं पाहिजे. कारण आजच्या घडीला सर्व धर्म समभाव, प्रेरक वृत्ती एकत्र यावं, मिळून अतिशय मिळून मिसळून जगावं असा आपण संदेश देतो. म्हणजे असं म्हटलं जातं की पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, कोणाचे डोळेच भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. म्हणजे माणसाने कसं जगावं, आज या दृष्टीने आम्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अध्यात्माची गोडी लावतोय, ध्यानाची गोडी लावतोय. आणि त्यासाठी 110 पुस्तकांचा आपण उल्लेख केला. ह्या पुस्तकामधून जीवन जगण्याची पूर्ण कला की दैनंदिन जीवनामध्ये, रोजमर्राच्या जीवनामध्ये आपल्याला कशा पद्धतीने मुलांना जोडलं जाईल यासाठी आम्ही साईवाणी हा यूट्यूब चॅनल आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये विमाननगर या ठिकाणी आमचं कार्यालय आहे आणि तसंच देऊळगाव गाडा या ठिकाणी साईबाबांचं मोठं मेडिटेशन आणि ध्यान सेंटर आम्ही सुरू केलेलं आहे. त्यासाठी साईवाणी trust.org या यूट्यूब आणि ई-कॉमर्स वेबसाईटशी आपण संपर्क करू शकता. नक्कीच. आता साईवाणीचं महत्त्व तुम्ही सांगितलं, कशा प्रकारे ते इफेक्टिव्ह आहे. पण साईवाणी नंतर लोकांच्या जीवनात कोणते सकारात्मक बदल दिसून येतील, काय सांगाल या बाबतीत? सकारात्मक बदलमध्ये मी यावर काही चिंतन केलेलं आहे स्वतः. मी समाजामध्ये 3 प्रकारची लोक पाहिली. पहिले लोक पाहिली की ज्यांच्याकडे खूप काही असून ते सुखी नाही आहेत. काही लोक मी पाहिली थोडंफार आहे पण जास्त सुखी आहेत. आणि काही अशी पाहिली की त्यांच्याकडे सर्व काय आहे पण आरोग्य नाही. म्हणजे आज या ठिकाणी माझे मित्र डॉक्टर विनोद नायर यांच्या सहकार्याने आयुर्वेदामध्ये लोकांना कसं जीवनशैलीमध्ये शिकवलं जातं यासाठी आम्ही सर्वात महत्त्वाचा उपक्रम हाती घेतलेला आहे, योग, प्राणायाम, ध्यान आणि धारणा. मग योग म्हणजे काय? जीवन जगण्याची कला. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला आयुष्य जे काही 60-70 वर्ष आयुष्य, 70-80 वर्ष मिळतं ते कसं जगायचं याची कला शिकवण्यासाठी साईवाणी trust.org या वेबसाईटशी संपर्क करा. सर्व प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. नक्की सर. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले प्रेक्षक, इव्हन आपण सगळेच आपल्या डेली रुटीनमध्ये खूपच बिझी असतो, तर मेडिटेशनसाठी तर वेळच मिळत नाही. तर कशा पद्धतीने आपण वर्कआउट करू शकतो यावर? अध्यात्म ही अशी गोष्ट आहे की ती माणसामध्ये बाहेर नाहीये, ती आतमध्ये. आणि आतमधलं अध्यात्म माणसाला हे नेहमी जागृत करण्यासाठी, म्हणजे आयुष्यभर माणूस सुखासाठी बाहेर पळतो, स्वतः मध्ये कधी जात नाही. मला तुम्हाला सर्वांना संदेश द्यायचा आहे की सुख खरं बाहेर नाहीये, सुख आतमध्ये आहे. जी व्यक्ती ध्यानामध्ये जाते ती व्यक्ती सुखी, समाधानी आणि समृद्ध राहते. याचं एक छोटंसं उदाहरण देतो मी की ज्या व्यक्तीला ध्यान कळलं त्या व्यक्तीला जीवनामध्ये प्रत्येक समस्यांना कसं तोंड द्यायचं याची क्षमता कळते. आणि मग एक समजा छत्री तुमच्या हातामध्ये, पाऊस पडतोय, पाऊस तर तुम्ही थांबवू शकत नाही, पण छत्री हातात असल्यामुळे पावसापासून तुमचं संरक्षण होऊ शकतं. अध्यात्म ही अशी गोष्ट आहे, समस्या तर येणार, अडचणी येणार, कोणाला अडचणी नाही. आज नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये मी याचं थोडं सविस्तर उत्तर देऊ इच्छितो. नोकरी करणाऱ्याला पण समस्या आहेत, व्यापार करणाऱ्यालाही समस्या आहेत, विद्यार्थ्यांनाही समस्या आहेत, कोणाला समस्या नाही. पण त्या समस्या कशा सोडवायच्या, म्हणजे पावसापासून छत्रीने जसं संरक्षण होतं तसं माणसाच्या जीवनामध्ये समस्या आल्यानंतर ध्यान आणि योग म्हणजे साईवाणी तुमचं संरक्षण करील याची मला खात्री आहे.
अगदी सर. आणि सर महाराष्ट्राचं ठीक आहे, पण महाराष्ट्राबाहेर सुद्धा तुमचं काम चालतं का आणि चालतं तर ते कुठे कुठे चालतं याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. मुळात वसुधैव कुटुंबकम G20चा उल्लेख आपण आता केला आणि जग म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी सांगितलं की हे विश्वची माझे घर. म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, माऊलींनी सांगितलं की हे जग हे एक कुटुंब आहे आणि आज त्याची प्रचिती आपण आता पाहतोय. इंटरनेटच्या माध्यमातून जगामध्ये आपण पोहोचतोय. मला वास्तविक पाहता या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे की 28 घटक राज्य आणि आपले सर्व केंद्रशासित प्रदेशामध्ये आज साईवाणीचे सेंटर सुरू झालेत. म्हणूनच मी हिंदीमध्ये 3 मे 2023ला साईवाणीचा जेव्हा प्रारंभ केला, आज आमचं अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण हा प्रमुख उद्देश घेऊन आम्ही कार्य करतोय. यामध्ये दिल्ली, बँगलोर, राजस्थान म्हणजे राजस्थानमध्ये जयपूर, सुरत, बडोदा, गुजरात, अहमदाबाद, संपूर्ण भारतामध्ये आज साईवाणीचे सेंटर सुरू होत आहेत. खास करून साईबाबांना मानणारा वर्ग हा साऊथ मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि नॉर्थमध्ये UP-मध्ये असेल, बिहारमध्ये असेल, लखनौमध्ये असेल, वेगवेगळ्या ठिकाणी साईबाबांचे सर्व भक्त जोडून आपापल्या शहरांमध्ये, आपापल्या गावांमध्ये त्यांनी साईवाणीचे अधिकृत सेंटर सुरू करून अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य ही पंचसूत्री घेऊन आम्ही काम करत आहोत. नक्की सर. आणि आत्ताचा सोशल जमाना आहे, आपलं यूट्यूब चॅनल पण आहे साईवाणी. तर या यूट्यूब चॅनलमध्ये नेमकं काय काय आहे, कोणते कोणते व्हिडिओज आहेत? यूट्यूब चॅनलपेक्षाही मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटेल की साईवाणी ही सर्वांसाठी आहे. म्हणजे एका कुटुंबामध्ये आजोबाजी, प्रमुख पुरुष, महिला, 2 मुलं, 3 मुलं, जे काही मुलं असतील कुटुंबातली, आणि त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने ऐकावी अशी साईवाणी आहे. म्हणजे लहान मुलांसाठी चांगल्या चांगल्या गोष्टी मी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि त्यानंतर अगदी समजा प्रमुख कर्त्या पुरुषाला कधी कधी नैराश्य येतं. भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला प्रश्न पडला, मी का लढू? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युस्वा मामका पांडवा क्षेव किमकुर्वत संजया. म्हणजे आजही प्रत्येकाला जीवनामध्ये समस्या असताना प्रश्न पडतो, मी काय करू, कसं जगू? त्यालाही साईवाणीमध्ये उत्तर आहे. कधी कधी वय झाल्यानंतर माणसं नैराश्याच्या खायत जातात, कळत नाही कशासाठी आपण जगतोय. मग त्यावेळेस त्यांनी अध्यात्माची गोडी कशी घ्यावी त्याही गोष्टी मी साईवाणीमध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणून साईवाणीमध्ये अध्यात्म, जीवन आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अर्थकारण. साईवाणी trust.org या वेबसाईटच्या माध्यमातून तरुण आणि तरुणींसाठी खास रोजगार निर्मिती आम्ही केलेली आहे. आपल्या ज्ञानाला, आपल्या गुणाला, आपल्या प्रॉडक्टला आम्ही व्यासपीठ दिलेलं आहे. अगदी सर. तर साईवाणीचे संस्थापक ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. इथे एक छोटासा ब्रेक आपण घेऊया, लगेच परत येऊया. येसाका, कारले, जांभूळ, कडुनिंब अशा 12 गुणकारी जडीबुटींपासून बनलेलं एक परिणामकारक औषध आहे. येसाका लिक्विड आयुर्वेदिक औषधी. आता जगा जीवन बेफिकीर येसाका सोबत. साऊथचा सल्यूट संगीतामध्ये साऊथची स्टाईल. रामराज धोती, शर्ट्स, कुर्ताज, a South Indian celebration wear. आंबट तिखट आचाराची फोड, यम्मी यम्मी जेवणाला सुपर जोड. हे आंबट तिखट आचाराची फोड, यम्मी यम्मी जेवणाला सुपर जोड. आपला टेस्ट पार्टनर रामबंधू अचार, आपला टेस्ट पार्टनर. दिवसभरातल्या अशा घटना ज्या तुमच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करतात, अशा प्राईम बातम्या रात्री 9 वाजता. 24 तास प्राईम, फक्त झी 24 तासवर. मॅनकाइंड फार्मामध्ये आमचं म्हणणं आहे की एक चांगली गोष्ट प्रत्येक भारतीयाला मिळायला हवी. म्हणूनच आम्ही अशी औषधे आणली आहेत ज्याची API गुणवत्ता, उच्च शुद्धता आणि DMF सारखी प्रीमियम गुणवत्ता आहे. आता मेनकाइंड फार्माने भारतात वास्तव जगासमोर आणले आहे. परदेशात मिळणारी DMF दर्जाची औषधं. मेनकाइंड फार्मा, जीवन सेवा. इस त्योहार सोना नहीं, सोने जैसी चमक वाला पेंट करवाएं। तो इसे मैं माँ को दे देता हूँ. अब बड़े घर की चमक और खुशियाँ दोनों. Japanese टेक्नोलॉजी वाला पेंट प्लस, नेरोलैक ब्यूटी लिटिल मास्टर शीट. कम दाम में बड़े घर वाली चमक. सह्याद्रीच्या डोंगर रांगेतल्या लाल काळ्या मातीतल्या शेत शिवारातल्या बांधावरच्या गावगाड्याच्या बातम्या संध्याकाळी 6 वाजता फक्त झी 24 तासवर. झी 24 तास. सकाळी घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या आज काय घडणार आहे, त्याचा काय होणार परिणाम. दररोज सकाळी 9 वाजता आज काय विशेष.
ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. साईवाणी जीवन जगण्याची कला या विषयावर आपण चर्चा करत आहे. आपल्यासोबत आहेत साईवाणीचे संस्थापक ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे. यांच्याकडून आपण चर्चा करत होतो, यांच्यासोबत आपण मार्गदर्शन घेत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर सर, साईवाणी याचा आंतरराष्ट्रीय आणि शैक्षणिक स्तरावर काय महत्त्व आहे, काय सांगाल? मी आत्ताच आपल्याला सांगितलं की वसुधैव कुटुंबकम हे विश्वच एक कुटुंब झालेलं आहे आणि म्हणून ह्या कुटुंबामध्ये सर्व जगामध्ये आज माझे सहकारी औरंगाबादचे डॉक्टर शेंडे यांनी आम्हाला आत्ता सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर साईबाबांना मानणारा अमेरिकेमध्ये फार मोठा वर्ग आहे. पण तुम्ही तिकडे का नाही जात? तिकडच्या लोकांचं आता मला निमंत्रण आलेलं आहे. मी तिथल्या लोकांसाठी त्या ठिकाणी जाणार आहे डिसेंबरमध्ये. अमेरिकेतल्या लोकांना सुद्धा वाटतं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येक बीचं झाड होऊ शकतं पण सर्व बियांची झाडं होत नाही. पण एकदा का झाड झालं तर त्याचं जंगल होऊ शकतं. साईबाबांचा आशीर्वाद आम्हाला आहे. आम्ही जागतिक स्तरावर आता कार्य सुरू केलेलं आहे आणि अमेरिकेपासून कॅनडापासून त्याची सुरुवात आम्ही करतोय. नक्की सर. आता आपण एवढं चांगलं साईवाणीबद्दल बोललो, तुम्ही त्याचं महत्त्व सांगितलं, पण एकंदरीतच या सगळ्यामधून तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना काय सांगायचं आहे, काय हायलाईट करायचं आहे, जाता जाता काय मेसेज द्यायचं आहे तुम्हाला? मी या महाराष्ट्रामध्ये संतांची शिवरांची भूमी आहे. स्वतः मी 24 महापुरुषांचा जागर केला. सर्व महापुरुषांनी गौतम बुद्धापासून महावीरांपासून सर्वांनी या राष्ट्राला एक समानतेचा नारा दिलेला आहे आणि हा नारा म्हणजे आजही जीवनात वाटचाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं. अंगावर आलेल्या शत्रूला मित्र बनवायचं असतं. अपयश पदरी आलं म्हणून निराश व्हायचं नसतं. यशाच्या शिखराकडे जाताना मागे वळून पाहायचं नसतं. आपल्या जीवनामध्ये आपण सर्व धर्म समभाव हा आजच्या घडीला मला सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला सल्ला द्यायचा आहे. नक्की सर. आणि सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते. ई कॉमर्स बद्दल तुम्ही थोडक्यात सांगू शकाल? अगदी थोडक्यात. ई कॉमर्स आता डिजिटल जमाना आहे. तुम्ही म्हणता अध्यात्मामध्ये ई कॉमर्स कुठून आलं? जरूर आहे, काळाची गरज आहे. कारण ई कॉमर्स मधून आज जागतिक व्यासपीठ. माझे मित्र डॉक्टर पवन बेंडाळे हे डॉक्टर आहेत, परंतु त्यांनी सांगितलं की आज ती सर्व खरेदी डिजिटल मधून करतात. आज डॉक्टर सुद्धा आमच्या आयुर्वेदिक हॉस्पिटलसाठी, साईवाणी हॉस्पिटलसाठी जोडलेले आहेत. म्हणजे भारतातील तरुणांची बेरोजगारी कमी करायची असेल तर त्यांनी बाजारपेठ उठाव दिला पाहिजे. म्हणून वस्तू विनिमयता ही पुन्हा पद्धत आली पाहिजे आणि त्यासाठी साईवाणी trust.org या ई कॉमर्सची स्थापना आम्ही केलेली आहे. त्यासाठी सुदर्शन ढेरे आणि बालाजी चव्हाण हे दोन माझे सहकारी रात्रंदिवस काम करतात. ओके सर, अजून एक प्रश्न मला आवर्जून विचारावा वाटतो. आजच्या आपल्या डेलीच्या रुटीनमध्ये प्रत्येकजण एक्सरसाइज किंवा ध्यान धारणा करायला त्यांना वेळ मिळत नाही किंवा त्यांना असं वाटतं की काय यामध्ये टाइम हे करायचं. पण त्याचं या ध्यान करण्याचं एक्झॅक्टली काय महत्त्व आहे आणि लोकांनी ते का करावं याबद्दल थोडं सविस्तरमध्ये सांगा. फार मार्मिक प्रश्न आहे. म्हणजे ध्यान आयुष्यामध्ये जी गोष्ट आपण खरी करायला पाहिजे तीच लोक विसरून जातात. आयुष्यभर जगतात पण कशासाठी आपण आलोय हेच विसरून जातात. जोपर्यंत तुम्ही अंतरक्रिया, आपल्या मनामधला प्रमुख प्रश्न आहे मेडिटेशन, ध्यान. आणि हा शब्द अनेकांना सोपा वाटतो पण करायला गेल्यावर कळतं की ध्यानाला बसल्यावर सर जेवढे विचार आम्हाला तसे येत नाही तसे ध्यानाला बसल्यावर येतात. कारण जोपर्यंत ते विचार तुमचे निर्विचार होणार नाहीत, जोपर्यंत त्याला स्थिरता येणार नाही. गढूळ पाणी असतं पा, आणि ते गढूळ पाणी जर थोडं शांत ठेवलं ना, थोड्या वेळाने ते गढूळ पाणी म्हणजे तळाशी जातं आणि वर स्वच्छ पाणी दिसतं. आपल्या जीवनामध्ये जर दिशा सापडत नसेल तर मी पुन्हा एकदा सर्वांना सांगेल, ध्यान करा. ध्यान उत्तम मार्ग आहे आणि ध्यानाने तुमचं जीवन समृद्ध होऊ शकतं, सुखी होऊ शकतं आणि समाधानी होऊ शकतं. अगदी सर, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. साईवाणी बरेच लोकांना माहीत नव्हतं, त्यांना आज कळालं, याचं महत्त्व कळालं. त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर आज आपल्यासोबत होते साईवाणीचे संस्थापक ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे. यांनी साईवाणीविषयी तुम्हाला अगदी जागरूक केलेला आहे. आनंदी आणि सुखी जीवन जगण्यासाठी साईवाणीचा जरूर उपयोग करून घ्या. जीवन जगण्याची खरी कला काय आहे हे तुम्हाला या माध्यमातून नक्कीच समजेल. अधिक माहितीसाठी तुमचं यांचं यूट्यूब चॅनल देखील आहे साईवाणी, हे तुम्ही बघू शकता. यामध्ये भरपूर व्हिडिओज आहेत ज्यामधून तुम्हाला चांगलं गायडन्स मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, तुम्हाला अजून काही याविषयी माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा सी 24 तास.